हे आपले मुलं आहेत. वाईट विचार आपल्याला नरकात घालेल, चांगला विचार आपल्याला चांगल्या मार्गाने नेईल. पण माणसाची वैचारिक पातळी स्ट्रॉंग असावी, विचारधारा खूप चांगली असावी. त्याची परिस्थिती साधी असली तरी चालेल, पण त्याची मनस्थिती मात्र चांगली असावी. आणि एक तुमच्या कल्याणातलं वाक्य बोलून जातो, माणसाला समाधानी राहण्यासाठी, सुखी ठेवण्यासाठी तुमच्या परिस्थितीपेक्षा मनस्थिती फार महत्त्वाची आहे. तुम्ही शांती, सुख, समाधान प्राप्त करण्यासाठी परिस्थितीला फारसं आवश्यकता नाही आहे, मनस्थितीची फार गरज आहे. आज करोडपती जरी माणूस असेल, पण जर मनस्थिती चांगली नसेल तर त्याला गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही. आणि एक वर्ग असा आहे, दिवसभर काम करतो 500 रुपयासाठी आणि रात्री झोपल्याबरोबर डायरेक्ट गाडी घाटाला लावतो. समाधानी आहे. आणि आम्ही रोज हजारो रुपये कमवतो तरी समाधानी नाही आहे. म्हणून समाधान, सुख, शांती ही परिस्थितीपेक्षा मनस्थितीवर अवलंबून आहे. पण माणसाची मनस्थिती स्ट्रॉंग असावी, पॉझिटिव्ह थिंकिंग, हे प्लस विचार असावेत. हल्ली झालं काय, आम्ही बाह्य रूपाने सुंदर आहोत, पण वैचारिक पातळीने आम्ही आजही मळालेले आहोत. काही काही माणसं कपडे घातलेले सुंदर दिसतात, पण विचार मात्र त्यांचे आजही मळके आहेत. पण माझ्या कथेतलं एक वाक्य नेहमी सांगत असतो मी, माणूस मळका असला तरी चालतो पण जळका नसावा. माणूस मळका असला तरी चालतो पण जळका नसावा. आपलं उलटे, शेजाऱ्याच्या बंगल्याचं काम चालू झालं की याचं धुपण निघायला लागतं. शेजाऱ्याने नवीन डबल डोअरचा फ्रीज घेतला की हिचं पोट दुखायला लागतं. माणूस जळका नसावा, मळका असला तरी चालेल. इसीलिए हमारे गुरु ने हमें किसी के ऊपर जलना नहीं सिखाया, अकेले में चलना सिखाया. कोणाच्या प्रगतीवर, कोणाच्या प्रॉपर्टीवर जळू नका. स्वतः मार्गाने चाला आणि तुम्ही करोडपती होऊन त्याला दाखवा. तो कमवतोय म्हणून जळू नका. मी उदाहरण देत असतो, एखाद्या शाळेतल्या मुलांनी 90% पाडले ना, त्याची पुस्तकं फाडू नका. तुम्ही अभ्यास करा आणि 100% पाडा. त्याच्या 90%वर त्याला दोषी देऊ नका, पण स्वतःची प्रगती करा. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना, और जोर से बोलो. आत्मदेव म्हणजे तुम्ही, आम्हीच आहोत. आणि हा आत्मदेवचा मुलगा जो धुंदुकारी आहे, कुविचार, तो वेश्येच्या नादी लागला. हा सुद्धा अविचारी माणूस, हा जीवसुद्धा वेश्येच्या नादी लागतो, पण त्या स्त्री रूपाने नाही तर पंचविषय रूपाने वेश्या. थोडा वेदांत शास्त्राचा भाग येतो. पंचविषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे 5 विषयाच्या जो अधीन जातो तो जीव वेश्येच्या अधीन गेला. आणि कोण कोण कुणाच्या अधीन गेलं त्याने जीव संपवलं. वेदांत शास्त्राच्या प्रस्थानत्रयातला पहिला बेसिकला पंचीकरण नावाचा ग्रंथ अभ्यासा, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप पाहायला मिळेल. हा जो पतंग नावाचा प्राणी आहे ना, पतंग, ही बघा पंखडी फिरते, ती दिव्याभोवती विझवायला दिवा विझत नाही, ती स्वतः विझून रूपाच्या आहारी गेली. म्हणून हे डोळे फार धोका देतात माणसाला. या डोळ्यांनी रूप पाहून माणसं फसतात. मी पुन्हा त्या गोष्टीचा पुनरुच्चार करणार नाही. म्हणून माणसाचं बाह्यरंग पाहण्यापेक्षा अंतरंग तपासा. म्हणून हा नेत्र इंद्रियाला रूपाच्या आहारी एक जीव गेला, ती पंखडी, पतंग. रसना इंद्रियाच्या आहारी मधमक्खी गेली, भ्रमर गेला. त्याच्यानंतर स्पर्शाच्या आहारी हत्ती गेला. म्हणून प्रत्येक विषयाच्या आहारी एक एक जीव गेला. म्हणून स्वतःनी विवेकी व्हा, तत्वज्ञानी व्हा, आत्मचिंतन करा. आणि शौनकादी ऋषींना सुजी सांगतात, महाराज, जर आपण स्वतः उद्धार करून गेला तर जसं गोकर्णजीचा आत्मदेवाचा उद्धार झाला तसा आपलाही उद्धार भागवत कथा ऐकल्यानंतर होणार आहे. म्हणून नाना भाग्यवान आहोत आपण.
आमचे जरी बंधुरे नाना निमित्त असतील, त्यांचे हे मुलं प्रवीण भाऊ संदीप भाऊ जरी निमित्त असतील आईवडिलांचं पूजन करण्यासाठी, पण सर्वांना मात्र या कथेचा आनंद मिळतो आहे। निमित्त कुणी का असे ना, हा पाऊस आहे ना, पाऊस तो कुणासाठी पडतो माहिती आहे? चातक पक्षासाठी। निमित्त चातकाचं आहे, पण शेतकरी खुश, सगळेच खुश। तसं निमित्त काही का असे ना, राधे राधे। आणि तुम्हालाही लागली असेल याची मला थोडी चिंता आहे। प्यार से बोलो राधे राधे। श्रीमद भागवतातला पहिला श्लोक फार गोड आहे। जन्म आदस्य येतोन्वया आदितरतस चार्थेष्वभिज्ञ स्पराट। आणि या श्लोकाचा अंतिम चरण असं आहे, सत्यम परम धीमहि। श्रीमद भागवताचं नमन करत असताना सत्यम परम धीमहि जन्माद्यश यतोन्वया आदितरतश, या भागवताचा प्रारंभ कोणत्या देवी देवताच्या नमनाने केला नाही, तर सत्यम परम धीमहि। या जगात जर सत्यच कोण असेल तर भागवत जर वैष्णवांचं आहे असं जर म्हणायचं असेल तर मग रामम परमम धीमहि म्हणायला पाहिजेत, कृष्णम परमम धीमहि म्हणायला पाहिजेत, विठ्ठलम परमम धीमहि म्हणायला पाहिजेत। म्हणून भागवत केवळ वैष्णवांचं नाही, भागवत केवळ शैवांचं नाही, भागवत केवळ गाणपत्यांचं नाही आहे, भागवत केवळ देवी भक्ताचं नाही आहे, भागवत केवळ हिंदूंचंच नाही आहे, तर भागवत जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी भागवत आहे। एक वाक्य सांगतो दादा, या देशाचे ग्रंथ आणि देशाचे संत कोणत्या विशिष्ट जातीचे नाही आहेत, विशिष्ट धर्माचे नाही आहेत। आपलं दुर्दैव, आपण या देशाचे सत्पुरुष आपण आपापल्या जाती धर्मात वाटून घेतलेत। मी आवर्जून सांगेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही विशिष्ट जातीची प्रॉपर्टी नाही आहे, हे समस्त भारताची प्रॉपर्टी आहे। प्रत्येक मानव मात्रांचे आहेत। महात्मा ज्योतिबा फुले, संत सावता महाराज ही केवळ विशिष्ट जाती धर्माची प्रॉपर्टी नाही, तर या जगातल्या सर्व प्राणी मात्रांचे संत आहेत। संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, संत ज्ञानेश्वर माऊली, संत गोरोबा काका, संत सेना महाराज, मी कितीतरी नावं सांगेल, छत्रपती शिवाजी महाराज, ही विशिष्ट जातीची धर्माची पक्षाची प्रॉपर्टी नाही आहे, या समस्त जगाची भारताची प्रॉपर्टी आहे। आपलं दुर्दैव आहे, हे संत आमचे, हे हा देव आमचा, या गोष्टीमुळे आपण त्यांना संकोचित केलं आहे। म्हणून व्यासपीठावरनं माझा संदेश आहे, या देशाचे सत्पुरुष कोणत्या जाती धर्मात वाटून घेऊ नका। तुमचं भाग्य आहात की तुम्ही सावता महाराजांच्या कुळात जन्माला आलात, तुमचं भाग्य आहात की तुम्ही शेना महाराजांच्या कुळात जन्माला आलात, तुमचं भाग्य आहात की तुम्ही नरहरी सोनारांच्या कुळात जन्माला आलात, तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही छत्रपतींच्या कुळात जन्माला आलात, तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या कुळात जन्माला आलात, म्हणजे ते आपलेच आहेत, हा दुराग्रह पाळता कामा नये, ते समस्त जगाचे आहेत। पण देशाची संपत्ती आणि देशाची संत ग्रंथ हे वैयक्तिक प्रॉपर्टी समजायचं काहीच कारण नाही आहे। प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना। काही ना उपवास आहे का, तो एक बार जोर से बोलो राधे राधे। म्हणून भागवतामध्ये कोणत्या देवी देवताचं नमन नाही, मग नमन कुणाला केलंय? बोले सत्यम परम धीमहि, सत्याला वंदन केलं, कारण या जगात फक्त सत्यच सत्य आहे। म्हणून या भारताचा सिम्बॉल, आपल्या भारताचा सिम्बॉल, गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जा, पोलीस चौकीत जा, नगरपालिकेत जा, गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर एक किंवा गव्हर्नमेंटच्या ऑफिसला पण जाण्याची गरज नाही, तुमच्या खिशात 1 रुपया सुट्टा असेल तर बघा, त्या पैशाच्या एका नाण्याच्या एका बाजूला आपल्या भारताचा सिम्बॉल आहे आणि त्याच्या खाली एक महावाक्य लिहिलेलं आहे। काय नाव आहे? सत्यमेव जयते। या जगात फक्त सत्याचा जे जेकार आहे, म्हणून सत्यम परम धीमहि। या जगात सत्यच ईश्वर आहे आणि ईश्वरच सत्य आहे, म्हणून सत्यम शिवम
सुंदरम। तोच ईश्वर सुंदर आहे जो सत्य आहे, आणि जो सत्य आहे तोच सुंदर आहे, आणि जो सुंदर आहे तोच ईश्वर आहे। म्हणून सत्यम शिवम सुंदरम। ईश्वर सत्य है, सत्य ये शिव है, शिव ही सुंदर है। सत्यम शिवम सुंदरम, 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 सत्यम शिवम सुंदरम। राम अवध में काशी में शिव, कान्हा वृंदावन में। दया करो प्रभु देखो इनको, दया करो प्रभु देखो इनको, हर घर के आंगन में राधा मोहन शरणम। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम। ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम। प्यार से बोलो राधे राधे। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम परम धीमहि, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला। आणखी काय सांगू, सगळ्या अँगली तुमच्या लक्षात आलं, सत्याचाच विजय। आणखी एक वाक्य सांगतो, हृदयात कोरून ठेवा। सत्य की राह पर चलने वाले इंसान की परेशानियां जरूर हो सकती है, सत्य की मार्ग पर चलने वाले इंसान की परेशानियां जरूर हो सकती है, लेकिन कभी पराजित नहीं होता। सत्याच्या मार्गाने चालला त्रास होईल, पण पराजय कधीच होणार नाही। म्हणून सत्य सोडू नका नाना, लाख अडचणी येतील, पण सत्याच्या मार्गाने चाललात ना एक दिवस विजय निश्चित आहे। कारण चांगल्याच रस्त्याने गेल्यावर अडचणी येत असतात। मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, चांगल्या रोडला गतिरोधक आणि चांगल्या कामाला विरोधक कायम असतात। बघा तुम्ही मेन रोडला जर तुम्ही ड्रायव्हिंग कराल, हायवे रोडला, तर हायवे रोडला नेहमी गतिरोधक असतात। का? कारण चांगला रोड आहे, गाडी फास्ट चालली, याची ॲक्सिडेंट होता कामा नये। म्हणून चांगल्या रोडला गतिरोधक आणि चांगल्या कामाला विरोधक हे कायम असतात। ज्या दिवशी तुमचे समाजामध्ये विरोधक वाढतील, तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवा स्वतःवर, तुम्ही चांगलं काहीतरी काम करायला लागला। जोपर्यंत तुमचे विरोधक वाढत नाहीत तोपर्यंत तुम्ही का साधे पास किंवा नापासची भीती कुणाला आहे? जो शाळेत जातो त्याला। जो कधी शाळेतच जात नाही त्याला पासची भीती नाही आणि नापासची भीती नाही। तुम्हाला विरोधक निर्माण होतील काम चांगलं केल्यानंतर, आणि मग तुमच्या नावाला बदनाम करायचं ठरवतील, तुमच्यावर नाना प्रकारचे आरोप येतील, संकट येतील, पण घाबरू नका, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। घाबरायचं काहीच कारण नाही आहे, कारण लोकसुद्धा बदनाम त्यालाच करतात ज्याचं जगात नाव आहे। बदनाम वही होता है जिसका दुनिया में
नाम होता है. हा, येरी कुणाच्याही लोक मागे लागत नाहीत. आम्ही एखादं वाक्य चुकीचं बोलतो का काय, लगेच मीडियावाले टपून आहेत. महाराजांनी असं बोलायला नको होतं. म्हणजे 2 तास काय बोललो गेलं पाणीत, पण एक वाक्य बोललं की हायलाईट. पण चांगल्या कामाला विरोधक नेहमी असतात, एवढा निश्चय ठेवा. म्हणून सत्याच्या मार्गाने चाला. सत्याच्या मार्गाने गेलात ना, तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. म्हणून तर भागवत आहे, सत्यम परम धीमहि. सत्याच्या मार्गाने चालवायला होतं. आणि एवढं श्रेष्ठ भागवत आहे. शौनकादिक ऋषींनी प्रश्न विचारला, महाराज जी भागवत राजा परीक्षितजींनी ऐकली, ती भागवत राजा परीक्षितजी राजा होते मी असं ऐकलं. मग राजा असताना राजा परीक्षितजीला कथा ऐकायची काय गरज पडली? आमचे राजे तर दिवसभर नुसते प्रचारात व्यस्त असतात, ढाब्यावर जातात. आमचे राजे तर कथेला येत नाहीत. मग हा तर चक्रवर्ती सम्राट राजा होता परीक्षित, मग त्यांना कथा ऐकण्याचं काय कारण होतं? बरं, हे राजा परीक्षित कोण आहेत? त्यांचा कोणत्या वंशात जन्म झाला? कृपया एवढं आम्हाला सांगा. सुजी सांगतायत, ऐका. 5 मिनिटात सांगतो राजा परीक्षितजींची कथा आणि आरती घेऊया. प्यार से बोलो राधे राधे. आज तेवढा रन काटणं आहे, तेवढा रन आज मला ड्रायव्हिंग करून काटणं आहे. थोडं 5 मिनटं घ्या. राजा परीक्षित कोण आहेत आणि त्यांचा जन्म कुठे झाला, कसा झाला, ते राजा कसे झाले आणि त्यांना कथा ऐकण्याची का संधी मिळाली, याची कथा अगदी 10 मिनिटात सांगतो. अख्खं चित्र तुमच्या पुढे स्पष्ट करतो. म्हणजे इथून पुढे तुम्हाला भागवत कथा डायरेक्ट डिटेल कळायला सुरुवात होईल. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना. महाभारत युद्ध झालं. महाभारत युद्ध कुणाकुणामध्ये झालं नाना? तुमच्यात आणि माझ्यात. मग कुणात झालं? कौरव आणि पांडवात. कुठे झालं? कुरुक्षेत्रावर. याला प्रमाण देऊ. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. धर्मक्षेत्र नावाच्या भूमीमध्ये कुरुक्षेत्रावर कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध झालं. पांडवाचं सैन्य बोटावर मोजावं एवढं, कौरवाचं सैन्य 18 अक्षणी. पांडवांच्या केसालाही धक्का नाही. मग काय करावं? मग पांडवाचा एक मुलगा चक्रव्यूहामध्ये गेला, त्याचं नाव अभिमन्यू. चक्रव्यूहामध्ये मारला गेला पांडवाचा मुलगा, त्याचं नाव अभिमन्यू. चक्रव्यूहामध्ये तो का मारला? कारण त्याने आईच्या गर्भात चक्रव्यूहामध्ये प्रवेश करायचं शिक्षण घेतलं, पण बाहेर कसं यायचं याचं ज्ञान न मिळाल्यामुळे तो मारला गेला, शहीद झाला अभिमन्यू. आणि मग तो अभिमन्यू गेल्यानंतर त्याची पत्नी उत्तरा गरोदर होती. महाभारत युद्ध संपुष्टात आलं. 99 कौरव मेले. पांडवाच्या केसालाही धक्का लागला नाही. त्याचं कारण आहे, पांडवाच्या केसालाही धक्का न लागण्याचं कारण आहे, कारण पांडवाचा सारथी कोण आहे? सारथी शारंग धरू. अरे शारंगधर भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश. ज्याच्या गाडीचा ड्रायव्हर चांगला त्याचा प्रवास चांगला, ज्याच्या गाडीचा ड्रायव्हर बेवडा त्याची बॉडी घरी आणा. ड्रायव्हर चांगला पाहिजेत. जीवनाचा प्रवास करायचा असेल तर आपलं जीवन आपण ड्रायव्हरच्या हातात देतो का नाही? आणि मग निवांत पाठीमागे आपण सीट फोल्ड करून झोपतो. ड्रायव्हर रात्रभर गाडी चालवतो, पण ड्रायव्हर चांगला पाहिजेत. तसं जीवनाचे दोर, जीवनाच्या गाडीचा ड्रायव्हर पण चांगला पाहिजे. पांडवाच्या सारथी, पांडवांचा ड्रायव्हर म्हणजे भगवान श्रीकृष्ण. काय पांडवांच्या केसाला धक्का लागेल? अरे जाको राखे साईया वाको मार न सके कोई. ज्याच्यावर देवाची कृपा आहे त्याच्या केसाला धक्का लागणार नाही. आणि मी आत्मविश्वासाने सांगतो नाना, तुम्ही माझ्यासमोर जेवढे बसलात ना, तुमच्यावर पांडुरंगाची विशेष कृपा आहे. सर्वच का? त्याचं कारण सांगतो. तुम्ही आम्ही कोरोनातनं शिल्लक राहिलोय. कोरोनातून शिल्लक राहिलो. कोरोनात किती गेलेत? मी म्हणणारे गेलेत. सगळ्यात करोडपती गेलेत. तुमचे नातेवाईक गेलेत काहींचे. अरे असे काही गेलेत की अख्खं हॉस्पिटल विकत घेऊ शकत होते. माझे पुण्यातले एक शिष्य आहेत,
नाव सांगत नाही, वन टाईम 10 हॉस्पिटल विकत घेतील एवढा करोडपती माणूस आहे. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, स्वतःचा मुलगा, सून आणि स्वतःची बायको सुद्धा जवळ जात नव्हती. डॉक्टरने सांगितलं भाकरी पाहिजे त्यांना, भाकरी. तर असं लांब काडीने भाकरी सरकून फेकून द्यायची, जसं काय कुत्र्याला टाकतोय आपण. हे डोळ्याने मी पाहिलं. आणि अब्जाधीश माणूस. त्यांना मी भेटायला गेलो हॉस्पिटलला. मला पाहिलं, हात जोडले, गुरुजी तुम्ही आलात. डोळ्यातनं पाणी आलं. मी म्हटलं शेठजी रडू नका, तुम्ही बरे व्हाल. पुन्हा मी निवांत आलो. 2-3 दिवस बरे झाले. डिस्चार्ज मिळणार आणि डिस्चार्जची बॅग पॅक केली त्यांची. आणि त्यांच्या शेजारचं हॉस्पिटल, त्याच बेडच्या शेजारी एक पेशंट होता. ते पेशंट दचकलं, त्याला पाहून हे डायरेक्ट जागेवर गेले. माझ्या लक्षात आलं कोरोनात माणसं रोगाने कमी मेले आणि घाबरूनच जास्त मेलेत, भीतीनेच. प्यारशे बोलो, राधे राधे. जरा जोरशे बोलो ना. म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत का नाही, या कोरोनातनं वाचलो आहे. म्हणजे ईश्वराने आपल्याला बोनस दिलं आहे. बोनस काय दिलं आहे? आयुष्य बोनस दिलं आहे. म्हणून वाचलो आहे. तर किमान ज्याच्या कृपेमुळे वाचलो आहे त्याचं तर भजन केलं पाहिजे का नाही, त्याची कथा ऐकली पाहिजे का नाही. काय माहिती, आपण जर त्याच वेळा गेलो असतो आज इथं असतो, आज आपले फोटो लागले असते यांच्या वर्षश्राद्धा निमित्त कथा. मग आपण भाग्यवान आहोत का नाही की कथा आपण डायरेक्ट जिवंत ऐकतोय. ही ईश्वराची कृपा आहे. म्हणून आपल्यावर भगवंताची कृपा आहे. पांडवांच्या केसाला धक्का नाही, कारण सारथी शारंग धरू आहेत. कौरव 99 मेलेत. आणि एक दिवसचा प्रसंग आहे. दुर्योधन गेला, मरणासन्न टेकला. अश्वत्थामा दुर्योधनाला भेटायला गेला. आणि अश्वत्थाम्याने पाहिलं दुर्योधनाला. अरे दुर्योधन मित्र मरणासन्न टेकला. दुर्योधन म्हणाला, अरे करायचं काय, आम्ही 100 कौरव होतो, सर्व मेलेत. 5 पांडव होते, एकाच्याही केसाला धक्का नाही. कारण काय? कारण नाही माहिती. आणि मग अश्वत्थाम्याने सांगितलं, अरे तुमच्याकडे तर मोठमोठे योद्धे होते, भीष्म, द्रोण, नतटा, अजय, सजला, गांधारी, नीलोत्पला, भीष्माचार्यांसारखे, द्रोणाचार्यांसारखे, कृपा कर्णाचार्यांसारखे तुमच्याकडे मोठमोठे योद्धे होते, का नाही तुम्ही जिंकलात? दुर्योधनाने सांगितलं, आमच्याकडे ते फक्त खायला होते, गायला त्यांचं होते, नावाला आमच्याकडे होते, पण कार्यक्रम त्यांचा करायचे. काय करावं, काय नाही. मला तू अध्यक्ष केला असतं ना तर मी तुझा कार्यक्रम केला असता. आणि मरणासन्न टेकले, तिलक लावला. अश्वत्थामा गेला पांडवाला मारण्यासाठी. पांडव समजून पांडवाची मुलंच मारले. पुन्हा घरी आला. द्रौपदीने पाहिलं मुलं मारलेत. काय करावं? द्रौपदी टाहो फोडते, देवा कृष्णा वाचव. आणि द्रौपदीने अश्वत्थाम्याला पुन्हा वरदान दिलं. आणि वरदान दिल्यानंतर पुन्हा शौनकादी ऋषींना सुजी सांगतायत महाराज, अश्वत्थाम्याच्या लक्षात आला आपण पांडव मारायला गेलो, पण पांडव नाही मारले. कोण मारले? पांडवांचे मुलं मारले. पण पांडवाचा वंशसुद्धा शिल्लक ठेवणार नाही. म्हणून लक्षात आलं की जो चक्रव्यूहामध्ये मारला अभिमन्यू, त्याची पत्नी उत्तरा गरोदर आहे, त्या गर्भसुद्धा मी शिल्लक ठेवणार नाही. म्हणून ब्रह्मास्त्र काढलं. अश्वत्थाम्याने उत्तरेच्या गर्भावर सोडलं. उत्तरा गडबडा लोळायला लागली. पायी पायी महायोगीन देव देव जगतपते नान्यम तद्वय पश्य यत्रमूर्ती परस्परम. आणि त्या गर्भाची रक्षा भगवंतानी केली. आणि त्या गर्भातून भगवंताने रक्षा केल्यानंतर आपण आईच्या पोटात 9 महिने असताना तुमची माझी रक्षा करते तो भगवंतच. बाळाचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर तो जन्माला आल्याबरोबर ना रडे ना हसे ना. प्रत्येकजण विचार करतोय याला झालं काय. कारण का? ते बाळ विचार करतं, ज्यांनी मला आईच्या पोटात दर्शन दिलं तो इथे दिसत नाही. आणि मग भगवान श्रीकृष्ण जेव्हा आले कुंतीसोबत आणि कुंतीने सांगितलं, कृष्णा हा माझा पंतू. कुंतीचा कोण लागतो? तो पंतू. आणि भगवंताला पाहिल्याबरोबर तो हसायला लागला, रडायलाही लागला. सगळ्यांना आश्चर्य व्यक्त केलं. जे जन्माला आलेलं बाळ हसतं किंवा रडतं, या अचानक आज हसायला लागलं. विचारलं कोण आहेस? भगवंताची त्याची नजरानजर झाली. ओळखले, तू भक्त देव मी ऐसे करी.
आणि ओळख झाल्याबरोबर सर्वांनी सांगितलं याचं नाव एकच ठेवा. बोले परीक्षित. का? कारण जन्माला आलेल्याबरोबर प्रत्येकाच्या चेहऱ्याचं करत होता निरीक्षण परीक्षण, म्हणून त्याचं नाव ठेवलं परीक्षितजी महाराज की जय. मग परीक्षित भगवंतालाच पाहून का हसले? परीक्षितजी म्हणाले नको त्याचं तोंड पाहण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. परीक्षित लहानाचे मोठे झाले. पांडव स्वर्गारोहणाला गेले. पांडवांना ज्ञानाचा बोध दिला. भीष्मा पितामह शरपंजरी पडले. इतना तो करना स्वामी जब प्रांत तनसे निकले. राज उपदेश केला आणि राज उपदेश केल्यानंतर पांडव स्वर्गारोहणला गेलेत. राजा परीक्षित झाले. लहान वयात राजा झाले. आपलं राज्य कसं चाललंय म्हणून पाहण्यासाठी साधे वस्त्र प्रदान केले. साधे वस्त्र प्रदान केल्यानंतर मी थोडं स्पष्ट बोलतो, आपण ज्याला राजा म्हणून निवडून देतो त्यांनी सुद्धा ज्या समाजाने आम्हाला निवडून दिलं त्यांचं काय चाललंय हे खाली जाऊन पाहिलं पाहिजेत. पण आमचे राजे फक्त आम्हाला निवडून येईपर्यंत म्हणतात आमच्यावर लक्ष राहू द्या, आम्ही तुमचं कल्याण करू. आणि आम्ही मग त्यांच्याकडे लक्ष देतो, त्यांना मुंबईला पाठवतो आणि मग आम्ही इथं ते मुंबईत आणि कल्याण दोघांच्या मध्ये. नाही कळालं? कल्याण दोघांच्या मध्येच भिवंडी कल्याण. आणि आम्हाला वाटलं ते म्हणते तुमचं कल्याण करू, पण ते मुंबईतून इकडे येत नाहीत आणि आपण मुंबईत जात नाही, कल्याणमध्येच अटकलं. पण बघूया, अपेक्षा करायला काय अडचण आहे आमच्या कल्याणाची. प्यार से बोलो राधे राधे. राजा परीक्षितांना वाटलं माझं राज्य कसं चाललंय म्हणून राजाने विदाऊट राजाचा ड्रेस धारण करून न करता सामान्य माणसाचे वस्त्र प्रदान केले. राज्याची पाहणी केली. तिथे एक काळाकुट्ट पुरुष गाईला आणि बैलाला मारत होता. राजाने सांगितलं कोण आहे? त्याने सांगितलं मी कली आहे. चालता हो, जाऊ कुठे? जिकडं तिकडं तुमचंच राज्य आहे. त्याला राहायला 5 ठिकाणं दिले. द्यूतम, मदिरापान, जुगार अड्डा याने क्लब, वेश्यालय आणि निंदा चव्हाटा. हे थोडं शांत चित्ताने ऐका आणि आरती करा. कलियुगामध्ये कलीला राजांनी 4 जागा राहायला दिल्यात. चांगले माणसं या 4 ठिकाणी जात नाहीत. मद्यपानम, जिथे बियर बार आहे तिथे चांगल्या माणसांनी जायचं नाही. का? कारण तिथं कलीचं वास्तव्य आहे आणि कली माणसाचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही. म्हणून बघा, दारू विकणारे श्रीमंत झालेत, पिणारे नाही. माझं वाक्य पुन्हा आहे का? दारू विकणाऱ्यांचे बंगले आहेत, पिणाऱ्यांचे नाही. म्हणून मद्यपानम, व्यसन करायचं नाही. दुसरी गोष्ट वेश्यालयम, निंदालयम, माणसाने निंदा करायची नाही. आपण चांगली माणसं पण आपल्याला एक घाण सवय, 4 चौघं एकत्र आले की नको त्याची निंदा करत बसणार. हा असा तो तसा. अरे त्याने फॉर्च्युनर घेतली, कशाची घेतली? 2 नंबर कमवलं आहे. अरे पण किमान त्याने काही का कमवू दे ना, पण तू का त्याची निंदा करतोय? एक वाक्य सांगतो दादा, दुसऱ्याची निंदा करणं म्हणजे त्याचं गटार आपल्या जिभेने साफ करणं. म्हणून कधीच दुसऱ्याची निंदा करायची नाही. स्वतः प्रगती करा पण दुसऱ्याची निंदा करायची नाही. जो निंदा करतो ना तिथे कलीचं वास्तव्य. आता तरी बरं आहे, आता तरी लोक निंदा करत नाहीत. पूर्वी खेड्यापाड्यात निंदा करायला स्पेशल एक जागा असायची बघा, त्याला गाव चव्हाटा म्हणायची लोक. एकाचं झाड, त्याला ओटा आणि तिथं 4-5 म्हातारे आणि दुसऱ्या ओटावर 4-5 म्हाताऱ्या. हे म्हणजे पूर्वीच्या काळातले CCTV. हे पूर्वी आता CCTV आलेत. पूर्वीचे CCTV हेच, कोणाची सून पळून गेली आणि कोणाची लेक आली हे यांना सगळं माहिती. हे CCTV आहेत पूर्वीच्या काळातले. पण कुणाची निंदा करू नका, कलीचं वास्तव्य. आणि 4थं ठिकाण दिलं सुवर्ण, सोन्याच्या ठिकाणी कलीचं वास्तव्य. म्हणून चांगल्या माणसाने दारू पिऊ नये, चांगल्या माणसाने निंदा करू नये, चांगल्या माणसाने वेश्याधिक नादी लागू नये, चांगल्या माणसाने चांगलं जीवन जगावं, चांगल्या माणसाने सोनं घालू नये. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही तर व्यासपीठावरून सांगताय, तुमच्या हातातली अंगठी तर चमकते. खरं सांगतो, सोनं चांगल्या माणसाने घालू नये. तुमचं सगळं मला द्या, मीच घालतो. विनोद आहे पण कोणत्या सोन्यात कली आहे लक्षात घ्या. संपत्तीचे पण 2 प्रकार आहेत. एक नंबरची आणि दुसरी तुम्हाला माहिती आहे 2 नंबरची? मला वाटलं तुम्हाला माहिती नाही. 2 नंबरचं धन माणसाला सुख देत नाही. माझं वाक्य अंडरलाईन करून ठेवा. आपल्याला एक वेळ लागलाय, कमी मेहनतीत जास्त श्रीमंत कसा झालो पाहिजे. मेहनत कमी आणि श्रीमंत लवकर झालो पाहिजेत.
म्हणून अनितीने 2 नंबर कमवलेलं धन माणसाला फक्त कमी काळ सुख देईल, पण एक दिवस असा येतो की ते जातं ना तेव्हा सर्वच घेऊन जातं, आपल्याला भिकला लावतं भिकला. म्हणून बघा, मी माझ्या डोळ्यांनी, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी असे तरी माणसं पाहिलेत, एक काळ त्यांचा रुबाब होता, करोडोपती होते, आज ते रोडवर आहेत, संध्याकाळी काय खावं याची अडचण आहे त्यांना. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेत. करोडोपती माणसं होते एक काळ, त्यांचं नाव घ्यायचं म्हटलं तरी वेळ लागायचा, आज त्यांना कुत्रंही विचारत नाहीत. अनितीने कमवलेलं धन माणसाला जास्त वेळ सुख देत नाही. अनितीने धन कमवलं म्हणून सुवर्णाचं ठिकाण दिलं. राजा परीक्षित घरी आले, भीमाने जरासंधाचा मुकुट आणला होता तो घातला, त्याच्यात कलीचं वास्य शिरलं, ऋषीच्या आश्रमात गेले, श्राप लागला. ऋषी घरी आले आणि सांगितलं तुझा 7 दिवसात मृत्यू होईल. राजा परीक्षितजीने मृत्यूचं आवाहन केलं, मी कसा तयार होईल, तर 7 दिवसात तुझा मृत्यू होईल, हा तक्षक नावाचा साप दंश करेल. राजा परीक्षितजींना आनंद वाटला. ऐका, मला सांगा, जर आपला मृत्यू उद्या आहे हे जर आपल्याला कळालं तर आपल्याला आनंद होईल का दुःख होईल? एक समजा, एक इमेजिंग करा, उदाहरण ऐका 2 मिनटं. आपण उद्या डॉक्टरकडे गेलो चेक करायला BP शुगर, आणि डॉक्टरने सांगितलं तुम्ही फक्त 8 दिवस पाहून येत, लेकीकडे जा, मांडे खाऊन घ्या, द्राक्ष खाऊन घ्या, हिशोब मुलाच्या हातात द्या. मला सांगा कुणाला मांडे गोड लागतील? मी तर म्हणतो डॉक्टरने 8 दिवस दिले तर 8 दिवस सुद्धा लागणार नाहीत, अटॅकने लवकरच जाईल. राजा परीक्षितजींना सांगितलं तू 7 दिवसात मरणार आहे. राजा परीक्षितजींनी नो निगेटिव्ह थिंकिंग बट पॉझिटिव्ह विचार केला, मी 7 दिवसात मरणार नाही, कारण मला श्राप लागला की मी 7व्या दिवशी मरणार आहे, याचा अर्थ मी 7 दिवसाच्या आत मरणार. म्हणून चांगला विचार माणसाने करा. आणि राजा परीक्षित म्हणाला 1 तास उरला खटवांग रायाशी, जर 1 तासात खटवांगाने स्वतःचा उद्धार करून घेतला तर माझ्याकडे अख्खे किती दिवस आहेत? 7 दिवस आहेत. आणि राजा परीक्षितजी संदेश देतोय, क्या भरोसा है इस जिंदगी का, ये साथ नहीं देती हर किसी का. आणि ज्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा त्यांनी उद्यापासून 7 दिवस, आजपासूनच कथेला या, स्वतःचा उद्धार होईल, भजन होईल आणि आरती होईल. क्या भरोसा है इस जिंदगी का, हात वर करा, फार गोड भजन आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हो साख जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो राधे राधे. आणि राजा परीक्षितजी म्हणतायत माणसाच्या जीवनाची गॅरंटी नाही, कधी जाईल सांगता येत. मी तरी माझा आत्मविश्वास सांगतो, मी उद्याची कथा करेल का नाही याचे मला गॅरंटी नाही. म्हणून आलेला प्रत्येक क्षण आनंदाने जगा, उद्याच्या सुखासाठी आजचा आनंद घालवू नका. म्हणून आनंदाने जीवन जगा.
राजा परीक्षित जी म्हणतायत क्या भरोसा है इस जिंदगी का ये साथ नहीं देती किसी का। राजा परीक्षितजीने राजवस्त्र सोडले आणि गंगेच्या पवित्र तटावर जाऊन बसले आणि राजा येणाऱ्या प्रत्येकाला एकच प्रश्न विचारत होते, ज्याचं मरण जवळ आलं त्यांनी काय केलं पाहिजेत। आणि मग या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सुखदेवजींचं आगमन झालं। बोल सुखदेवजी महाराज की जय जय यम प्रभजंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिने दुस्तम सर्वभूत हृदयम मुनिमान तोस्मे। सुखदेवजींचं आगमन झालं आणि सुखदेवजी राजा परीक्षितजीला सांगतायत ज्याचं मरण जवळ आलं त्यांनी काय केलं पाहिजेत, जो दुःखी आहे त्यांनी सुख प्राप्तीसाठी काय केलं पाहिजेत, घरातल्या अडीअडचणी दूर होऊन घर परिवार आनंदी होण्यासाठी काय केलं पाहिजेत। हा प्रश्न जेव्हा परीक्षितजींनी विचारला सुखदेवजींना तेव्हा सुखदेवजी सांगतायत याचं उत्तर उद्या 5:30ला देतो। किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काट बन कर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सके तो बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो। सदाचार अपना न सको तो पापों में पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। आरतीसाठी सर्वांना कि बिहारी तेरी आरती गाओ, नंद के लाला तेरी आरती गाओ, आरती गाओ प्यारे तुझको रिझाओ, आरती गाओ प्यारे तुझको रिझाओ। हे गिरधर तेरी आरती गाओ, हे गिरधर तेरी आरती गाओ। मोर मुकुट तेरे शीश पे सोए, प्यारे बरसे मेरो मन मोहे। देख छवि बलिहार में जाओ, देख छवि बलिहार में जाओ, हाजी बाग बिहारी तेरी आरती गाओ, हे गिरधर तेरी आरती गाओ। चरणों से निकली गंगा प्यारी, इसने सारी दुनिया तारी। उन चरणों के दर्शन पाओ, उन चरणों के दर्शन पाओ, हाजी बाग बिहारी तेरी आरती गाओ, हे गिरधर तेरी आरती गाओ।
दास अनाथ के नाथ आप हो, सुख दुख जीवन प्यारे आप साथ हो। हर चरणों में शीश झुकाओ, हर चरणों में शीश झुकाओ। आज बाक बिहारी तेरी आरती गाओ, तेरी आरती गाओ। श्री हरिदास के प्यारे तो हो, मेरे मोहन जीवन धन हो। देख जुगल छवि बल बल जाओ, देख जुगल छवि बल बल जाओ। बाक बिहारी तेरी आरती गाओ, हे गिरधारी तेरी आरती गाओ। नंद के लाला तेरी आरती गाओ। कर्पूर गौरम करुणावतार संसार सारम भुजगहारम सदा वसंतम भवो भवानी सतम हलिलुडांगन वंदीन चरण डोळाने पायलरु देवी अलिंगन आनंद पूज भावे भवानी नमने नमः। तुमेव मातज पिता तुमेव वंदो सखा तुमेव विद्या गणः तुमेव सर्वं त्वमेव देव। कायेन वाचा मन्त्रेन्द्रियर्वा दुर्गा स्मरामः बकुलस्वं करोमि यज्ञं सकलपरं नारायणायति समर्पयन्। अच्युतं केशवं नमनारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधवं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं। हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे। हरि हरि ओम।